आज रविवार, उद्या कामाचा दिवस, तरी सुद्धा आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहात. म्हणून मी माझं म्हणणं थोडक्यातच म्हणणार आहे, आपली भेट होत राहील वारंवार. जसे सावंतसाहेब म्हणाले की या वास्तूसाठी जो काय निधी लागला तो फक्त शिंदे साहेब मुख्यमंत्री होते म्हणून ते शक्य झालं, नाही तर ते शक्य झालं नसतं. म्हणून फक्त शिंदे साहेब होते म्हणून हे शक्य झालं. मागच्या लोकसभेमध्ये तुम्ही आम्हाला साथ दिली, मागच्या विधानसभेमध्ये सुद्धा या वॉर्डामधून आम्हाला साथ मिळाली. म्हणून आता येणारी जे नगरसेवकाची निवडणूक येईल त्या नगरसेवकच्या निवडणुकीमध्ये या वॉर्डामधून आम्हाला साथ भेटेलच, पण आजूबाजूचे शेजारचे जे वॉर्ड आहे तिथून सुद्धा तुमच्या नातेवाईकांची आम्हाला साथ लागेल. काही काम करणारा एकमेव पक्ष कुठला असेल तो शिवसेना, आणि एकमेव चिन्ह ज्याचं कुठलं असेल धनुष्यबाण. बांधवांनो, हे सांगण्याचं फार महत्वाचं आहे. निवडणुकीच्या काळामध्ये तुम्हाला आश्वासनं बरेच लोकांनी दिली असतील, प्रचाराच्या दरम्यान बरेच लोक नारळ सुद्धा फोडून गेले असतील. आता आहेत का कुठे, दिसतात का? आज एक वर्ष आमदार होते, किती 3 टर्म, हे आता 3री टर्म. का ते नाही दिसलं नाही? का त्यांनी ते बनवलं नाही? जसं वैभवजी म्हणाले, मी इकडचा काय स्थानिक नाही, इकडचा नगरसेवक नाही, इकडचा आमदार नाही, इकडचा खासदार नाही, पण एक माणुसकी म्हणून, एक आपुलकी म्हणून, एक चांगले अनुयायी जे आपण चांगलं काम करताय, महाराजांच्या माध्यमातून जे आपण चांगल्या समाजासाठी काम करताय, त्याच्यासाठी आम्ही पक्ष म्हणून, शिवसेना म्हणून तुमच्या पार्टीची खंबीरपणे उभे आहोत. त्याचे उदाहरण आहे समोर. पक्ष भेदभाव सगळं बाजूला ठेवून जनतेला एक चांगला आपण मेसेज देत आहे, जनतेला आपण चांगली शिकवण देत आहे, आणि त्या शिकवण देण्यासाठी आज आमच्या पाठीमागे जे उभे आहेत आदरणीय शिंदे साहेब, आपले लाडके मनातले मुख्यमंत्री शिंदे साहेब, त्यांच्या माध्यमातून हे घडलेलं आहे. या प्रभाग क्रमांक 39 मध्ये दुर्गानगरमध्ये हे जगद्गुरू नरेंद्र महाराजाचार्य यांचं या ठिकाणी समाज मंदिर होतं, परंतु ते नादुरुस्त झालं होतं. आणि ह्या मुंबई शहरामध्ये नव्हे तर आपल्या मालाडमध्ये बघितलं तर बरीचशी ह्या सांप्रदायिक मंडळातील सर्व भक्तगण या ठिकाणी राहतात आणि ते सामाजिक उपक्रम या ठिकाणी घेत असतात आणि महाराजांच्या बद्दल ते प्रार्थना पूजा अर्चा करत असतात आणि महाराजांच्या विषयी त्यांचं कार्य लोकांपर्यंत पोचलं पाहिजे ह्यासाठी ह्या वास्तूचा वापर होतो. आणि ते नादुरुस्त झालेलं समाज मंदिर ही जागा त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं भक्तगणांचं जे या ठिकाणी आठवड्यातून एकदा ते एकत्र जमून त्या ठिकाणी प्रार्थनेचा कार्यक्रम असतो तो एकत्रित या ठिकाणी घेता येईल. आणि म्हणून हे समाज मंदिराची त्यांची मागणी होती की आम्हाला ग्राउंड+1 असं या ठिकाणी समाज मंदिर बांधून मिळावं. आणि ते बांधून मिळण्यासाठी त्यांनी शाखा प्रमुख संतोष लाड यांच्याकडे मागणी केली. संतोष लाड यांनी विभाग प्रमुख वैभव भरडकर यांच्या माध्यमातून सिद्धेशी कदम यांच्या मार्फत माननीय आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडून या ठिकाणी हे काम करून दिलेलं आहे. अतिशय चांगलं अशी वास्तू या सांप्रदायिक मंडळाचे जे भक्तगण आहेत त्यांच्यासाठी आज या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. मंदिरासाठी हे आम्ही मागच्या टायमाला आम्ही गेल्या वर्षी येऊन बघितलं तर संपूर्ण पावसाचं पाणी आतमध्ये येत होतं. हे सर्व समाजातली लोक सर्व आपल्याकडे आले, किती वेळा फेऱ्या मारल्या, आपल्याकडे फंड उपलब्ध नव्हता, आमची ते आमदार आपला नव्हता, खासदार आपला नव्हता, पण आता करायचं कुठून या मला भरपूर प्रश्न पडला. पण मी आता विचार केला, मग वैभवदादांकडे आम्ही गेलो, या लोकांना घेऊन गेलो. त्यांचे वैभवदादांनी मला शब्द द्यायला कुठून नाही कुठून आम्ही त्याला फंड आणून तुम्हाला मी डबल माझी इमारत उभी करून देणार. आम्ही त्याच्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न केले आणि या समाजासाठी प्रत्येक टायमाला आम्ही कुठे आपल्या पक्षाचे काही कामं असतील तर आम्ही कुठे पण त्यांना आवाज दिला तर ते आपल्या शब्दाला मान देतात आणि आपल्यापर्यंत ते पोचतात. आणि असेच त्या हमेशा आपल्या संगत राहून आपला पक्ष पण मोठा व्हायला पाहिजे, समाज यांचा मोठा व्हायला पाहिजे. आपल्या समाज एरियामध्ये जी लोक आहेत त्या लोकांना चांगला ज्ञान
ह्या माध्यमातून मिळावं हीच त्यांच्याकडे मी प्रार्थना करतो. आणि ह्या वास्तूमध्ये चांगलं तिथे सगळ्यांचा चांगली बुद्धी यायला पाहिजे, चांगलं शिक्षण इथे भेटायला पाहिजे. या लोकांनी याचा प्रयत्न करावा आणि आपल्या पक्षाचं पण नाव मोठं होईल याच्यामुळे आणि या समाजाचं पण नाव मोठं होईल एवढंच मी प्रार्थना करतो. देवाच्या त्यांना सगळ्यांना चांगलं